नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज LLB 5 इयरची फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड 1ची ही आऊट झालेली आहे। यामध्ये आपण चेक करत आहोत, CETच्या वेबसाईटला आपण आलेलो आहोत। त्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट राऊंड 1, फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टुडंट जम्मू काश्मीर, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन आणि जे विद्यार्थ्यांचं यामध्ये फॉर्म फिलअप वगैरे केलं नसेल, कोणकोणत्या रिझननी ते रिजेक्ट झालेलं आहे ते आपण बघणार आहोत। नॉट कन्सिडर कॅन्डिडेट फायनल मेरिट लिस्ट। सो यापैकी काय तुम्हाला चेक करायचं आहे या लिस्टमध्ये ते तुम्हाला मी सांगत आहे आणि रँक कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर होतील। ठीक आहे, मी इथं ऑलरेडी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट हे ओपन करून दिलेली आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला यामध्ये सध्या मी जी राऊंड 1ची फायनल मेरिट लिस्ट ओपन केलेली आहे, महाराष्ट्र स्टुडंट यांची ओपन केलेली आहे। यामध्ये तुम्हाला दिसत आहे स्टेट मेरिट नंबर, स्टेट मेरिट रँक जो आलेला आहे ऑलरेडी यामध्ये दिलेला आहे। सो याच्यामध्ये जर आपण बघितलं फर्स्ट रँक जो आहे याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे एकदा परत की तुमचं महाराष्ट्र टाईप बरोबर आहे का, सर्व गोष्टी प्रॉपर आहेत का। त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे CETचे पर्सेंटाईल आहेत, HSCचे पर्सेंटाईल आहेत आणि SSCचे पर्सेंटाईल आहेत, हे एकदा प्रॉपर चेक करायचे आहे तुम्हाला। ते सर्व चेक झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर असतील तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। आता जर आपण बघितलं तर MS कॅन्डिडेट जे फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे, टोटल जर आपण बघितलं स्टुडंट जे टोटल आहेत यामध्ये, तर आपण जर बघितलं याच्यामध्ये लास्टला तर 10178 म्हणजे 10,000 स्टुडंट आहेत यामध्ये। आता हे सर्व विद्यार्थी आहेत कॅप राऊंड 1 आणि 2मध्ये सर्व फिलअप करणार आहेत, कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे ऑप्शन फॉर्म हे सर्व 10,000 जे काही स्टुडंट आहेत ते तुम्हाला देणार आहेत सर्व ऑप्शन फॉर्म। त्यानंतर जर आता याच्यामध्ये जर आपण कट ऑफचा जर आपण विचार केला तर जर कट ऑफचं जर आपण बघितलं तर पर्सेंटाईल किती आहेत प्रत्येक स्टुडंटला त्याच्यावरती डिपेंड आहे। आता जर आपण बघितलं 99 पर्सेंटाईल जर आपण बघितलं तर खूप विद्यार्थ्यांचे 99 पर्सेंटाईल यामध्ये दिसत आहे। सो प्रत्येक कॉलेजचा जो कट ऑफ आहे यानुसार मला असं वाटते हा कट ऑफ जास्त जाऊ शकतो। 99 पर्सेंटाईल जर आपण बघितलं याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत स्टार्टिंगमध्येच जर आपण यामध्ये जर बघितलं तर टोटल जे स्टुडंट आहेत यामध्ये 74 स्टुडंट आहेत। ठीक आहे, तर हे 74 स्टुडंट जे असतील ते ऑब्वियसली टॉपचे कॉलेजेस असतील त्यामध्ये अप्लाय करणारच आहेत। पण मग तुम्हाला हा एक प्रश्न असू शकतो की आम्हाला कॉलेज भेटणार नाही का, तर असं नसतं, तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस असतात कारण की सीट्स हे असतात 300पर्यंत सीट्स वगैरे आहेत। इनटेक सीट्स किती आहेत त्यावरती डिपेंड करतं। पण आता जे फायनल मेरिट लिस्ट आलेले आहे त्यामध्ये तुमचा रँक किती आहे ते तुम्हाला बघायचं आहे। त्यासाठी तुमचं हिथून रँक जे आहे ते तुमचे चालू झालेले आहेत, ते रँक तुम्ही बघा की तुमचा रँक कितीपर्यंत येत आहे आणि तुमचा रँक जर टॉप 10, टॉप 20 या टॉप 100 या टॉप 200मध्ये येत असेल तरी कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे तुमचे जास्त आहेत। हे जर आपण बघूया आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंटचं जर आपण बघितलं इथे लिहिलेलं आहे आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट राऊंड 1, यामध्ये पण तुमचे नाव वगैरे चेक करा। आणि यामध्ये जर आपण बघितलं तर 100 पर्सेंटाईलमध्ये जे आहेत ते ऑलरेडी 4 स्टुडंट आहेत त्याच्यामध्ये। सो कॉंग्रॅच्युलेशन पहिलं त्यांना की 100 पर्सेंटाईल आलेले आहेत। त्यानंतर मग खालती जर आपण बघायला गेलं तर आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट जे आहेत त्यांनी पण 99 पर्सेंटाईल ह्या गोष्टी सर्व 99 पर्सेंटाईल आहे। आणि ते जर आपण जर बघितलं तर स्टुडंट किती आहेत 99 पर्सेंटाईलवर, तर मग हा डेटा जो आहे हा डेटा जास्त जातो। एक आयडिया जर आपण घेतली यामध्ये टोटल जे आहेत 99 पर्सेंटाईलपर्यंत OMS स्टुडंट जर बघितले आपण इथे, सो टोटल जे आहेत 90 किंवा 80च्या दरम्यान जर आपण बघितलं तर तेवढे 80च्या दरम्यान किंवा 90च्या दरम्यान एवढे स्टुडंट 90 पर्सेंटाईलवर आहेत। 99 पर्सेंटाईलवर जर बघितलं तर टोटल जे स्टुडंट आहेत 200 OMS स्टुडंट जास्त आहेत। ठीक आहे, सो नियर बाय 211 स्टुडंट जे आहेत तेवढे रँक होल्डर आहेत आणि ऑलरेडी त्यांच्या इथे ऑलरेडी 99 पर्सेंटाईल त्यामध्ये आहेत। हे झालं आपलं आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट। जम्मू काश्मीर याची लिस्ट ऑलरेडी दिलेली आहे, या सर्व लिस्ट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकणारच आहे। त्यानंतर जर बघितलं एक्स सर्व्हिसमॅन यांची पण लिस्ट फायनल मेरिट लिस्टला नाव आलेलं आहे आणि नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे
ते डायरेक्टली आता कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन इनकम्प्लीट होतं, क्वालिफिकेशन रिलेटेड काही डॉक्युमेंट होते, क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी होते, या रिझनमुळे विद्यार्थ्यांचं फॉर्म हा रिजेक्ट झालेला असेल किंवा काही रिझनमुळे नॉट कन्सिडर लिस्टमध्ये आलेलं आहे. सो हे जे स्टुडंट असले कॅप राऊंड 3मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. ज्यांचं नॉट कन्सिडर लिस्टमध्ये नाव आलेलं आहे असे विद्यार्थी डायरेक्टली आता कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि मोस्ट कॉमन रिझन एकच आहे, ॲप्लिकेशन इनकम्प्लीट, ॲप्लिकेशन फॉर्म फिलअपच केलं नाही किंवा अर्धवटच ठेवलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुमची फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे. तुमचा रँक तुम्हाला कुठे बघायचं आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. रँक तुमचा इथे तुम्हाला चेक करायचं आहे. सो रँक तुम्ही चेक करा, तुमचे DOB चेक करा, तुमचे प्रॉपर जे मार्क्स आहेत CETचे आणि तुमचे HSC SSCचे सर्व मार्क्स चेक करा आणि कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत, कारण की कट ऑफ हा जास्त हाय जाणार आहे, कारण की पर्सेंटाईल खूप विद्यार्थ्यांना जास्त आहेत, चांगल्या प्रकारे आहेत. सो पर्सेंटाईलनुसार जर बघितलं तर कट ऑफ हा हाय जाणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे आहेत कॉलेजचे त्यासाठी उद्या व्हिडिओ मी बनवून घेईन, त्यासाठी तुम्हाला ती प्रोव्हाइड पण करून टाकेन. ठीक आहे. सो फायनल मेरिट लिस्ट ही आता पब्लिश झालेली आहे. ऑप्शन फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे ते तुम्हाला मी आता सांगत आहे. कॅप राऊंड 1चे हे ब्राउचर मी ओपन केलेलं आहे. जसे की यामध्ये अपडेट बघत आहोत आपण. फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड 1ची 19 जुलै 2024 ही आज अपडेट झालेली आहे, पब्लिश झालेली आहे. आणि आता कॉलेजचे ऑप्शन चालू कधी होणार आहेत राऊंड 1 आणि राऊंड 2साठी 22 जुलै 2024 ते 25 जुलै 2024पर्यंत. सो 22 जुलै म्हणजे 2 दिवसांनी आपले कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी चालू होणार आहेत. सो याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. कशा पद्धतीने द्यायचे त्याचे मी व्हिडिओ उद्यापर्यंत घेऊन येणार आहे, ती बघा, जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली क्लिअर होतील. आणि 29 जुलै 2024 रोजी ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अलॉट होतील त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, फिजिकली 30 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 कॅप राऊंड 1साठी आपण सांगत आहोत. कॅप राऊंड 2साठी नंतरला तुम्हाला अपडेट मी घेऊनच येईन. पण सध्या फायनल लिस्ट आऊट झालेली आहे. कॉलेजचे प्रेफरन्स 22 जुलैपासून चालू होतील ते 25 जुलै 2024पर्यंत. ही अपडेट होती जी नवीन अपडेट आलेली आहे त्यासाठी तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. आणि हा चॅनल नक्की तुमच्या फ्रेंड्सना पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन किंवा जी काही अपडेट असेल ते त्यांना भेटत जाईल. थँक्यू सो मच.